देवाच्या दरबारात आहोत। मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही। हो, मला कळतं ते। हो, भाग्यवंतानो, आजच्या या कीर्तन महोत्सवातलं आपलं हे दुसऱ्या पर्वाचं कीर्तन आहे, दुसऱ्या दिवसाचं कीर्तन आहे। हो, तुम्हाला खाली बसणं अवघड होत असेल बाबा, तर वर बसा, तुम्ही पण व्यवस्थित बसा। माझी खुर्चीवर बसण्याला अजिबात मनाई नाही, कारण मी आता तुमच्याच वयाचा होत चाललेलो आहे। हो, मी बसूनच कीर्तन करतो। हो, पण ते कीर्तन बसताना मर्यादितशील असावं। हो, माफ करा, कुणाचं मन दुखावण्याची माझा हेतू नाही, फक्त कीर्तनाची मर्यादा मी सांगितली। भाग्यवंतानो, कीर्तन ही देवाची पूजा आहे। देवपूजेला आपण कसेही बसतो का? तुम्ही परधर्मीयांचं बघा। हो, ते जर नमाज पढायला एका रांगेत उभे राहिले तर टाचणी पडली तरी आवाज येईल, इतकी शांतता असते। हो, पण आपल्या हिंदूंचं कीर्तन असो, साधा देव जरी आणायचा झाला गणपती, तरी तो डीजे शिवाय येत नाही। हो, फुल ताट असतो, पुढचे सगळे भक्त शुद्धीत नसतात, कळलं की नाही, आकाशाकडे बोट दाखवीत काहीतरी डीजे समोर करत असतात। हो, डीजे बडाव, आवाज बडाव, आणि तो पण डीजेच्या वेळी बरोबर वाजतो, कीर्तन त्याला धाड भरते। हो, असं आहे। तेव्हा आपण सगळे या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणाला जमलेलो आहोत। कीर्तन चांग हो या अंग हरिरूप। कीर्तनाच्या माध्यमातून जगताला संतांनी ईश्वराची ओळख करून दिली। कीर्तन करता करता संत देव झाले। मग आपण का होणार नाही? आपण निदान माणूस तरी होऊ की नाही? कीर्तन श्रवण करून आपण कदाचित माणूस म्हणून होऊ शकू। हो, आणि म्हणून आज वैशाख शुद्ध पंचमीचा दिवस आहे। हो, आजच्या दिवशी हिंदू धर्माचे आद्य आचार्य शंकराचार्य यांचा जन्म कर्नाटक राज्यातल्या कालडी गावात झाला। तुम्ही म्हणाल, कोण हे शंकराचार्य? त्यांचा आणि आमचा आंबवड्याचा काय संबंध? हो, आंबवड्याचा आणि त्यांचा काही संबंध नाही, त्यांचा हिंदू धर्माशी संबंध आहे। हो, शंकराचार्य नसते तर आज हिंदू धर्माचं वैदिक तत्वज्ञान हे सर्वदूर पसरलं नसतं। शंकराचार्यांच्या माध्यमातून हिंदू धर्माने या देशामध्ये आपल्यापूर्वी जगात बौद्ध धर्माचा सुकाळ होता। आजही आपल्याला बौद्धांची लेणी बऱ्याचशा डोंगर कुशीमध्ये पाहायला मिळतात। बौद्ध भिक्षुक असतात। हो, जपान, चीन, थायलंड, मलेशिया, जगाच्या इतर राष्ट्रामध्ये बौद्ध धर्म भगवान बुद्धांच्या काळी पराकोटीला लोकप्रिय होता। त्यामुळे वैदिक तत्वज्ञान झाकोळून गेलेलं होतं। मग त्या अद्वैत वैदिक तत्वज्ञानाला झळाळी देण्यासाठी शंकराचार्यांचा जन्म झाला, आणि शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या सर्व वेदांचं विवरण करून या हिंदू धर्माला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवलं। 32 वर्ष जगले फक्त। 32 वर्षाचं आयुष्य होतं, तारुण्यात गेले। मोठी माणसं काहीतरी काम घेऊन येतात आणि काम झालं की निघून जातात।
छोटी माणसं बिनकामाची येतात आणि काम झालं तरी निघत नाही तिथं. हो, कळलं की नाही? ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 16व्या वर्षी समाधी घेण्याचा संकल्प करतात. वास्तविक 16वं वर्ष हे काही समाधी घेण्याचं वय आहे? 16व्या वर्षी नुकताच हा वयात येत असतो आणि आईबाबाच्या मागे भुणभुण लावतो, कधी करशी लग्न माझे. हो, ज्या वयात आपल्याला लग्नाची स्वप्न पडतात त्या वयात ज्ञानेश्वर महाराजांना समाधीचं स्वप्न पडलं. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. हो, सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. ज्या वयात आपल्याला अक्षर ओळख कळत नाही, आता तर आपल्याला मराठी पण येत नाही, आपलीच मातृभाषा आपण विसरत चाललेलो आहोत, किंवा आपल्या मातृभाषेतून शिक्षण देणं आपल्या मुलाला हे आपल्याला संकुचितपणाचं, बुरसडलेपणाचं लक्षण वाटतं. हे आपल्या मराठी माणसांचं दुर्दैव आहे. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी तर मराठी भाषेचा केवढा मोठा गौरव केलेला आहे. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेला अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळविना, एवढा दर्जा मराठी भाषेला ज्ञानेश्वर महाराजांनी मिळवून दिला. 16व्या वर्षी समाधी घेण्याचा संकल्प जाहीर केला. हो, सगळी भावंड रडू लागली. हो, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे त्या भावंडांचा तीनही भावंडांचा प्राण होता. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी चंद्रभागेच्या काठावरती आणि समाधीचा संकल्प जाहीर केला. ती समाधी सामान्य नव्हती बाबा, संजीवन समाधी. म्हणजे काय तर जिवंत असताना, श्वासोश्वास चालू असताना विवरात खोल स्वतःला समाधीस्थून गाडून घ्यायचं आणि वरून लोकांना माती टाकायला सांगायची. हो, आपण माती देणं म्हणतो, त्या मड्याला देतो. हो, मड्याला देतो. ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंत समाधी घेण्याचं जाहीर केलं आणि भावंड रडू लागले. मग प्रत्येकासाठी ज्ञानेश्वर महाराजांना त्यांनी विनंती केली. मुक्ताई म्हणू लागली, दादा, अरे मी तर किती लहान आहे, 7-8 वर्षाची मी आहे, मला काय कळतंय. हो, माझ्यासाठी तरी जाऊ नका. सोपानदेवांनी मिठी मारली. म्हटले, ज्ञानदादा, जगताला ज्ञान सांगणारे तुम्ही आम्हाला भावंडांना असेच सोडून जाणार? आई वडिलांचं चित्र नाही, तुम्हीच आमचे ज्ञानस्वरूप आई वडील आहात. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांचा पेक्षा वडील भाऊ. हो, ते तर म्हणू लागले, ज्ञाना, अरे अगोदर आलेल्याने अगोदर जावं, मागून आल्याने त्याच्या मागून जावं, अशी जगताची रीत आहे. पण तुम्ही हे उलटं करताय. हो, तुम्ही माझ्या मागून आले आणि माझ्या अगोदर जायला म्हणताय, हे जगाच्या विरुद्ध आहे. हो, आपल्याच मुलाला खांदा देण्याचं दुर्दैव ज्या बापाच्या पदरी आलं असेल, बापाच्या नशिबी आलं असेल, त्याच्या दुःखाला पारावार नाही बाबा. हो, त्याच्या दुःखाला पारावार नाही. निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर महाराजांशिवाय हो अतीव जिव्हाळा आणि प्रेम देणारे, शिष्यावरती बंधूवरती कसं प्रेम असावं हे निवृत्तीनाथांकडून शिकावं. तेव्हा अशी असणारी ही सर्व भक्त मंडळी, महाराष्ट्रातला एक एक भक्त हा एक एक ग्रंथ आहे. प्रत्येकाचं चरित्र वर्णन करत गेलो तर आपल्याला उशीर होईल. तेव्हा आम्ही हे या ठिकाणी मगाचपासून भजन कीर्तन करतोय. सांगण्याचा मुद्दा असा आला की आपण कीर्तन श्रवण करताना हो संतांचा आदर राखून आपण करावं. त्याच्यामुळे आपल्याला आत्मिक समाधान मिळेल. इथे सगळी आलेली मंडळी आहेत. ह्या परिसरात एवढीच मंडळी आहेत का? एवढीच माणसं आहेत ह्या परिसरामध्ये? हो, मगाशी आमच्या एका महाराजांनी सांगितलं, दादा ह्या मंडळींना सांगा जरा काहीतरी.
हो, या परिसरात भरपूर मंडळी असतील, भरपूर गावली असतील, होय की नाही, पण माणसं मात्र एवढीच. हो, कळलं का काही? हो. चांगले विचार आजकाल जगामध्ये प्रस्तुत करणं फार कठीण गोष्ट झालेली आहे. हो, तेव्हा मगाचपासून आम्ही भजन कीर्तन करतोय. असे आता असणारे हे भजन कीर्तनादी सोहळे दुर्मिळ होत जाणार आहेत पुढच्या काळामध्ये. कारण माणसाला सत्ता संपत्ती ह्याचं प्रमाणापेक्षा जास्त आकर्षण वाढलेलं आहे. हो, जोपर्यंत सत्ता संपत्तीचं आकर्षण संपून आपल्याला आपल्या आत्मस्वरूपात पाहण्याची दृष्टी मिळत नाही, तोपर्यंत माणूस अशांत राहणार. पैसा त्याच्यामध्ये सगळं सुख आहे असं ज्यांना वाटत असेल, त्यांनी ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांना विचारा जावं, तुम्ही झोपता का? हो, त्यांना मुद्दाम जाऊन विचारा, तुम्ही झोपता का? झोपत असाल तर गोळ्यांशिवाय झोपता का? प्रमाणापेक्षा असलेली संतती, प्रमाणापेक्षा असलेली संपत्ती, प्रमाणापेक्षा जास्त लायकीपेक्षा जास्त असलेली सत्ता हे माणसाच्या दुःखाला कारण होते. दुःखाला कारण होते. एकच विश्रांतीचं स्थान आहे, ते म्हणतंय संतांचं चरणस्पर्श. हो, संतांचा सहवास. त्यामुळे मगाचपासून आम्ही भजन कीर्तन केलं, पण तुम्ही फक्त आमच्याकडे पाहत होते. हो, कीर्तन म्हणजे नामस्मरण आहे. हो, कीर्तनामधून आपल्याला जी काही ऊर्जा आणि शांतता मिळते नामस्मरणावाटे. प्रपंचाच्या घाई गडबडीत आपल्या मुखावाटे किती ठरवलं तरी देवाचं नामस्मरण येत नाही. हो, कीर्तनात बसून जर येत नसेल तर आपल्या प्रपंचात किती येत असेल. म्हणून चला एक वेळ सगळ्यांनी आपण भगवंताचं नामस्मरण करू. कीर्तन मी थोडक्यात आटपणार, पण तुम्ही नामस्मरण केलं तर नामस्मरण हेच कीर्तन आहे. हल्ली कीर्तनाला करमणुकीचं स्वरूप येऊ चाललेलं आहे. हो, आणि हे संप्रदायासाठी, धर्मकारणासाठी फार हानिकारक आहे. हो, कीर्तन हे हसवण्याचं साधन नाही, आपल्यालाच हसण्याचं साधन आहे की मी काय करतोय जन्माला येऊन आणि मी कुठे जाणार आहे ह्याचा विचार, सार असार विचार, याचं नाव हरिपाठ आहे. सारासार विचार हरिपाठ. सार काय आणि असार काय याचा विचार हरिपाठात मांडलेला आहे. हो, म्हणून आपल्या जीवनाचं सार काय आणि असार काय ह्याचा विचार करण्याचं ठिकाण म्हणजे कीर्तन आहे. चला सगळ्यांनी एक वेळ नामस्मरण करू आणि कीर्तनाला सुरुवात करू. तुम्ही म्हणाल मग आतापर्यंत केलं ते काय? हो, आतापर्यंत केलं ते कीर्तनच होतं. हो, फक्त तुम्हाला जागृती येण्यासाठी. आता फक्त अभंगात महाराज काय सांगतात तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला नामस्मरण करू. ठाला विठ्ठल 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 ठाला सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे यांसी व्हावे उतराई,
ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती तुका म्हणे वत्सदेनुवेची चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे यांसी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वाणी तुझे ऐसे देई प्रेम काही ऐसे देई प्रेम काही ऐसे देई प्रेम काही ऐसे देई प्रेम माझी वाणी तुझे वर्णी गुण 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 ऐसे देई प्रेम काही माझी वाणी तुझे वर्णी गुण 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 ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावई मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले नमो त्रिभुवन पावई मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावई अध्यात्म जननी देवाधिये अध्यात्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले अध्यात्रय जननी देवाची अध्यात्रय जननी देवाची मुक्ताबाई
त्रिभुवन पावनी हा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी। काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे आमसी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा। माऊली श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपल्या या अलौकिक आणि असामान्य अशा अभंगामधून संतांच्या उपकाराचं स्मरण सांगतात। केलेल्या उपकाराचं स्मरण करणं हे माणुसकीला धरून आहे। केलेल्या उपकाराचं विस्मरण होऊन ज्यांनी आपल्यावरती उपकार केलेले आहेत प्रसंगी त्याला लाथ मारणं हा कृतज्ञपणा आहे। जगात कृतज्ञ माणसं फार थोडी आहेत, पण कृतज्ञ माणसं आपल्याला ठिकठिकाणी भेटतात। मग संतांचे असे जगावरती काय उपकार आहेत की ज्यांची समाजाला आवश्यकता आहे। संत नसते जगात तर काय झालं असतं। संतांची खरोखरच समाजाला आवश्यकता आहे का? हो, एक माणूस तुकाराम महाराजांकडे गेला आणि म्हणायला लागला, महाराज महाराज तुम्ही नेहमी संत संत सांगता, संतांची पायी हा माझा विश्वास। हो, ही सगळी वचनं तुम्ही लिहिता, पण खरोखरच या संतांचा उपयोग काय समाजाला? आमच्याकडे आले तर त्यांची पाद्यपूजा करा, त्यांना हार घाला, त्यांना खाटेवर बसवा, गादीवर बसवा, दूध पाणी द्या, हो गोडधोड करा, 2-4 दिवस त्यांची एवढी सरबराई करावी लागते, आम्ही आमच्या जावयाची करत नाही। यांचा काय उपयोग आहे? कळलं की नाही? तुकाराम महाराज त्या माणसाकडे बघून हसले आणि म्हणाले, संतांचं कार्य हे सूक्ष्म आहे। हो, संतांचं कार्य हे सूक्ष्म आहे। हो, तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संग। तुकाराम महाराज एका अभंगात लिहितात, कालच मी त्या अभंगावर आळंदीत कीर्तन केलं। अदृश्य दर्शने संतांची रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची। संतांचे समाजासाठी काय देणं आहे हे कळण्यासाठी संत म्हणजे काय पहिला हा विचार केला पाहिजे। आपण संत कुणाला म्हणतो? ज्यांना ज्यांना आम्ही संत म्हणून मिठी मारली ते सैतान निघाले। ज्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवला तेच आम्हाला दगाफटका करून गेले। हो, तो म्हणतोय संत ओळखायचे कसे? समाजाची एक रीत आहे बाबा। हो, संतांना आपण कोणाला संत म्हणतो? ज्याची दाढी लांब आहे म्हणतो बाबा मोठे संत दिसतात कारण दाढी लांब आहे। हो हो, एखाद्याचे केस मोठे असतील, हो आपण म्हणतो हे मोठे संत आहे। हो, केस मोठे आहे। एखाद्याचे भगवे कपडे असतात, आपण म्हणतोय बाबा मोठे संत आहेत। संत हे बाह्य चिन्हावरून ओळखण्याचं लक्षण नाही बाबा। संत हे अंतर्लक्षणाची खूण आहे। बाह्य वेशाने सगळेच संत दिसतील, पण संतांची ओळख ही खरी अंतर्लक्षण आहे। हो, एक घडलेला तुम्हाला दृष्टांत सांगतो। 15 वर्ष संसार झाला। हो, पण रोज 15 वर्षाचा संसार असला तरी रोज पती पत्नीमध्ये भांडण। हो, मी नेहमी गमतीनं सांगतो, 36 गुणांनी जमलेली पत्रिका कधीच लग्न यशस्वी करत नाही, कारण 3चं तोंड इकडे 6चं तोंड इकडे।
36 गुणाने जमलेली पत्रिका कशी काय जमेल? हो, परत 63 गुणाची सोय नाही. 6चं तोंड इकडे, 3चं तोंड इकडे. 15 वर्ष संसार झाला, पण ती लग्नाचे सुरुवातीचे दिवस जरा बरे गेले असतील, नंतर भांडणाशिवाय काहीच नव्हतं. हो, तो कंटाळला. हो, रोज पती पत्नींचं भांडण. मग घरी पटत नाही म्हणून दारूचा घेतलेला आश्रय. हो, दारू पिऊन रोज घरी यायचा. जी भांडणं होऊ नयेत असं वाटत होतं, ते दारू एक त्याच्यात आणखीन हे पेट्रोल ओतल्यासारखं झालं. दारूमुळे भांडणं मिटत नाहीत, दारूमुळे भांडणं वाढतात. दारूमुळे दुःखाचा 2 तास विसर पडतो, दुःख जात नाही. का रे पितो? अहो महाराज, हो, मुलगी शिकत नाही, पोरगा अभ्यास करत नाही, पत्नी भानकोर, म्हणून दारू पितो. दारू पिणाऱ्यांची एक एक कारणं ऐकली तर आश्चर्य वाटतं. हो, का रे बाबा, का दारू पितो? काय नाही हो बाबा, काल मुलाचा बर्थडे होता. दुःख असतानाही तो दारू पितो आणि सुख असतानाही दारू पितो. पीने वालों को खाली पीने का बहाना चाहिए. काय गंमत आहे पहा. हो, दारूची नशा एक वेळ परवडली, 2 तासाने उतरते. पण हल्ली राजकारण नावाची एक दारू आहे बाबा. हो, ती जन्मभर उतरत नाही. दारूची नशा 2 तास, तिसऱ्या वेळी तो भानावर येतो. हो, पण राजकारणाची नशा अशी आहे, तो घरदारासहित विकून मोकळा होतो. हो, तरी संपत नाही बाबा ती नशा. फार विलक्षण आहे. हो, तेव्हा दोघांचं भांडण रोज घरामध्ये, पती पत्नींचं. हा रोज तिला धमकी द्यायचा, बघ तू नीट नाही वागलीस तर मी घर सोडून जाईल. हो, ती बिचारी घाबरायची. सुखाचा संसार, 2 मुलं पदरामध्ये, ती नमतं घ्यायची. हो, परत आपलं भांडणच प्रपंचामध्ये. हो, एक दिवशी दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. हा म्हटला, तुझ्याशी संसार करण्यापेक्षा मी हिमालयात निघून जातो. हो, ती म्हणाली, कुठं जायचंय तिकडे जा, पण मी तरी इथे शांततेने जगेन. आणि खरोखरच बऱ्याच वेळाला घर सोडून गेलेला धमकी देऊन, तिला माहिती आहे हा कुठला जातो. हो, भूक लागली की परत घरातच येणार. जरी झाला संन्याशी तरी माध्यान्नाशी तोंडवाशी. हो, भूक माणसाला घराकडे खेचून आणते बाबा. हो, हा म्हटला, बघा आता मी, नाहीतर मी तुला कंटाळलोय, आता मी घर सोडून जाईन. ती पण हे ऐकून ऐकून कंटाळली होती. ती म्हणाली, जा, कधी जायचं आहे ते जा. हो, आत्ता जा. खरोखरच त्याने कपड्यानिशी हा घरातून निघून गेला. जाताना म्हणाला, ही नेहमीसारखी धमकी नाही बरं परत येण्याची, मी कायमचा चाललो. तिने हात जोडले, जा बाबा, कायमचा जा. हो, हा हिमालयात गेला खरोखरच आणि तपश्चर्या केली. हो हो, जटा वाढवल्या, दाढी वाढवली, भगवी कपनी घातली. कर्मधर्म संयोगाने मधी 10-15 वर्ष निघून गेली. उत्तर प्रदेशातली ही गोष्ट आहे. आपल्या गावोगाव जशा आपल्याकडे जत्रा असतात तशा त्या गावात जत्रा होती. गावातल्या मैत्रिणींबरोबर ही पण त्या जत्रेला गेली. हो, ही पण जत्रेला गेली. शेजारणी आल्या, चल ग गंगे, चल जत्रेला जाऊ. हो, ही पण त्या जत्रेमध्ये गेली. कर्मधर्म संयोगाने हो, हा सुद्धा उत्तर प्रदेशात तीर्थयात्रा फिरत असताना त्या परिसरातल्या त्या जत्रेला आला. संपूर्ण वेश बदललेला, 15-20 वर्षामध्ये होऊन गेलेली. ही माऊली एका कासाराच्या जवळ बांगड्या भरत होती. जत्रेला गेल्यानंतर स्त्रियांना हौस असते बांगड्या भरायची. ती कासाराकडे हात पुढे करून आपल्या हातामध्ये बांगड्या भरत होती. हो,
कुठल्या बांगड्या चांगल्या दिसतील म्हणून ती हाताकडे बघत होती. हा साधू झालेला हा त्या रस्त्याने आला. जात असताना त्याने ओळखलं, अरे ही तर आपली पत्नी. हो, तो तिथे थांबला आणि तिच्याकडे एकटक बघत राहिला. ही माऊली हाताकडे बघते, त्या कासाराजवळ बोलते, बांगड्या भरते. हो, बांगड्या भरून झाल्या, पैसे काढले तिने आणि किती झाले दादा म्हणून ती पैसे देऊ लागली. हो, पैसे देणं संपलं आणि ती जायला निघाली, एवढ्यात हा समोर आला. ओळखलंस मला? त्याचा बदललेला तो वेश. हो, त्या माऊलीने हात जोडले, नाही बाबा मी नाही तुम्हाला ओळखलं. मला ओळखलं नाहीस? ती पाया पडली, नाही बाबा मी नाही तुम्हाला ओळखलं. हो, मला ओळखलं नाहीस? 15 वर्ष माझ्याबरोबर संसार केलास, मला ओळखलं नाहीस? ती म्हणाली, लांब उभा राहा समोर, तुला पहिल्याच फेटीत मी ओळखलंय, पहिल्याच दृष्टीत मी तुला ओळखलंय. हो, एका दिवशी तू सकाळी मुलांना सोडून मला सोडून तू निघून गेलास हिमालयात संन्यासी होण्यासाठी. हो, परमार्थ करता करता हो तुझा वेश बदलून गेला. हो, पण तुझी वृत्ती बदललेली नाही. हो, अरे मी संसार करता करता तुला विसरून गेले, पण परमार्थ करता करता तू मला विसरला नाहीस. आता सांग बरं, संन्याशी कोण, तू का मी? हो, कोण संन्याशी? प्रपंच करता करता मी तुला विसरून गेले, पण तू मात्र मला विसरला नाहीस. वनी बसोनी वनिता चिंतेसे. हो, संन्याशाचं सोंग घेऊन जंगलात गेला, परंतु घराचं चिंतन करू लागला. हो, तर तो संन्याशी नव्हे. हो, ज्ञानेश्वर महाराज तर याच्यावरती ज्ञानेश्वरीत फार सुंदर लिहितात. हो, पार्थात तो संन्याशी जाण ज्याची आसक्ती संपलेली आहे, ज्याला विरक्तीने वरलेला आहे, तो संन्याशी. हो, तो संन्यासी. आणि म्हणून संत कोण? ज्याच्या जीवनामध्ये बाह्यांगाला त्याग आहे. मी तर नेहमी सांगत असतो, बाह्यवेशाला भुलून एखादा संत जगाला फसवू शकल, पण मनाला फसवू नाही शकत. संतांचा असा कुठला वेश नसतो, साधूचा असा कुठलाच वेश नसतो. मी सुटाबुटातली ग्रस्त असणारी कितीतरी माणसं पाहिले आहेत, अतिशय चांगल्या आचरणाची, चांगल्या विचाराची, ते संतच आहेत. त्यांनी सूडबीट घातला, टाय लावली म्हणून काय झालं? अंतरंगातला विचार तोच आपल्याला संतत्वापर्यंत नेतो. बाह्य वेश हा फक्त जगाला फसवण्यासाठी असतो. म्हणून संत कोण? ज्ञानेश्वर महाराजांचा याच्यावरती अभंग आहे. हो, संत ते कवण, संत ते कवण, हे जाणावी खूण केशिराजा. हो, कोण संत? जे जगापासून अलिप्त राहिले आहेत आणि जगाच्या सुखाची काळजी वाहतात, त्यांना शास्त्राने संत असं म्हटलेलं आहे. मग या संतांचे समाजावरती काय उपकार आहेत? हो, संतांची समाजाला काय आवश्यकता आहे? आणि म्हणतात संतांचे जे उपकार आहेत ते कसले उपकार आहेत? मज निरंतर जागविती. निरंतर म्हणजे अखंड. हो, मला ते निरंतर जाग ठेवतात. मग जाग ठेवणं याच्यात कसले उपकार आहेत? उलट कुणी आपल्याला झोपेतून उठवलं तर आपल्याला राग येतो. हो, एखादा माणूस जर दिवसभर कष्ट करून आला आणि घरी निवांत झोपला, जर त्याचं पोरगं त्याच्या अंग खांद्यावर खेळायला आलं, हो, तर तो बाप असून त्याला राग येतो. तो पहिला पत्नीवर राग काढतो, म्हणतो ह्या पोरांना घे, मी एवढा कामावरून दमून थकून आलोय, हो, यांना दुसऱ्या खोलीत टाक. हो, मग आपल्याला या ठिकाणी जे जागे करतात त्यांचे उपकार कसले? त्यांचे उपकार कसले? हो, संत जागे करतात. आपल्याला कल्पना आहे, मच्छर सुद्धा रात्री झोपलेले आपल्याला जागवतात. हो, ढेकून आपण झोपलो तर झोपून देत नाहीत बाबा.
मग हे सगळी मंडळी जागवतात. आपल्या दारात बांधलेला कुत्रा वेळोवेळी भुंकतो. हे केवढे मोठे संत आहेत की जे आपल्याला झोपेतून उठवतात. हो, संत आम्हाला जे झोपेतून उठवतात, तशीच ढेकूण, मच्छर, कुत्रा सुद्धा आम्हाला झोपेतून उठवतो. मग हे सुद्धा साधू होतील? नाही हो. हो, संतांचं उठवणं वेगळं आहे आणि या मंडळींचं आपल्याला जागवणं वेगळं आहे. ढेकूण, मच्छर, कुत्रा हे आपल्याला जागवतात, पण त्याच्या जागवण्यामध्ये दुःख आहे. पण संतांनी आपल्याला जाग करण्यामध्ये फार सुख आहे. हो, तुम्ही म्हणाल ते आम्हाला जागे करतात, पण आम्ही झोपलेलेच कुठे आहोत? हो, झोपलेला असेल त्याला जाग करतात, आम्ही झोपलेलेच नाही ना. आम्ही एकटक कीर्तन पाहतोय, कीर्तन ऐकतोय, आम्ही झोपलेले कुठे आहोत? याच्यावरती भगवान श्रीकृष्ण सांगतात, या निशा सर्वभूताना यस्य जागृती संयमी, यस्य जागृती संयमी सा निशा पश्यते. जिथे सामान्य माणसं झोपलेली असतात तिथे संत जागे असतात, आणि जिथे संत जागे असतात तिथे सामान्य माणसं झोपलेली असतात. आपण कुठे झोपलेले आहोत? आपण ईश्वराच्या ठिकाणी आपल्याला निद्रा आलेली आहे. हो, पहा, आपल्याला कीर्तनाला बसलो की हटकून झोप येते बाबा. हो, सांगावंच लागत नाही, ती अक्काबाई येतेच. हो, परंतु टी व्ही समोर बसलो की एक टक बघत राहतो त्याच्याकडे, टक 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 टक. हो, हल्ली ह्या टी व्हीमुळे संध्याकाळची घरं नष्ट झालेली आहेत बाबा. हो, संध्याकाळच्या वेळी जर समजा 7चं कीर्तन असेल आणि एखाद्या घरात आमची व्यवस्था केली असेल आणि त्या घरात आम्ही गेलो, हो, त्या घरात अंधार असतो, अंधार. हो, बेल वाजवल्यानंतर समोर दार उघडल्यानंतर कोणीच दिसत नाही, फक्त टी व्हीच्या प्रकाशामध्ये काही चेहरे दिसतात. हो, चेहरे दिसतात. आता संध्याकाळची वेळ ही आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवे लावण्याची वेळ असते बाबा. एक काळ असा होता, संध्याकाळ झाली की आई मुलीला शिकवायची, बाळे, हो, ओठ दिवा लाव देवापुढे, दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडले मोतीहार. पण आताची आईच घरातली लाईट घालायला सांगते, बाळे, हो, आता मालिका चांगली होईल, आबुली चालू होईल, लाईट घालव. आईच बिघडली की कुटुंब बिघडायला वेळ लागत नाही बाबा, कारण आई ही 24 तास त्या घराची गुरु असते. हो, म्हणून तिला माऊली म्हणतात. हो, ज्या दिवशी प्रपंचातली स्त्री बिघडेल, पुरुष बिघडला तर समाजाचं एवढं नुकसान नाही, पण स्त्री बिघडली तर समाजाचं फार मोठं नुकसान आहे, कारण ती त्या घराचं भविष्य असते, घराचं भविष्य असते. आणि म्हणून हल्ली संध्याकाळी कोणाच्या घरी जायचं म्हटलं तर भीती वाटते, आणि आमच्यासारख्याला तर वाटतेच. हो, दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये काहीच दिसत नाही. हो, कशाला आताच टपकले. हो, त्यांना काही कीर्तनाचं घेणं देणं नसतं. त्राशिक मुद्रेने सगळेजण आमच्याकडे बघत असतात, आम्ही हातात फेट्याची पिशवी घेऊन हो आतमध्ये जाण्याची व्यवस्था बघत असतो. मग लाईट लावली जाते, आई स्वतःहूनच सांगते पोरीकडे डोळे करून, म्हणजे बाबांना पाणी दे. हो, ती पण काही सोपी नसते, साधी नसते तिची पोरगी, ती पण आईवरती डोळे उठवते, तुला उठायला काय झालं. हो, मालिकेमध्ये एवढं मन गुंतलेलं असतं की आलेल्या पाहुण्यांचं सुद्धा स्वागत करायचं त्या कुटुंबाला माहिती नसतं बाबा. हो, ज्या दिवशी घरातलं आतिथ्य संपतं त्या दिवशी घर ते निष्प्राण होतं. हो, अतिथी आणि पाहुणा याच्यात फरक आहे. तिथी वार नक्षत्र न विचारता जो घरी येतो माणूस त्याला अतिथी म्हणतात, आणि फोन करून जो येतो त्याला पाहुणा म्हणतात. हो, काका, मामा, मावशी गावाला फोन करून, मी येतो या रविवारी, हो, दुपारी येतो बरोबर 12 वाजता, तयारी ठेव. हो, हा पाहुणा आहे. हो, आणि कथा कीर्तनाला निघालेला एखादा साधू महात्मा, एखादा वारकरी अचानकपणे भूक लागली म्हणून दरवाजाशी उभा राहिला. हो, म्हणू लागला, माई द्या काहीतरी. हो, तर त्याला जे आतमध्ये बोलून जे काही भाकर तुकडा देतो त्याला आतिथ्य म्हणतात, अतिथी आहे तो. तिथी वार नक्षत्र हे बघून येत नाही बाबा. हो, समाजातली ही मंडळी समाजाला विशेष देणं देणारी आहे, जागृती देणारी आहे. म्हणून या संतांचे उपकार आहेत. ते काय करतात ते आपल्याला
तुम्ही कोण आहात, कुठे जायचं आहे आणि तुमच्या जीवनाचा शेवट काय याच्याविषयी विचार करायला लावतात. हो, आजचं पहा. आज सकाळी आपण डोळे उघडले, मी म्हणले त्यात काय नवल, रोज सकाळी उघडतो. नाही रे गड्या. हो, सकाळी डोळे तू उघडत नाहीस. हो, सकाळी डोळे तुझे तो उघडतो. ते म्हणाला काय म्हणता, डोळे उघडण्याशी त्याचा काय संबंध आहे. हो, डोळे आपल्याला असं वाटतं मी उघडलो. किती वाजता उठले? 8 वाजता उठलो बरोबर. नाही रे राड्या वेड्या, अरे त्याने तुला 8 वाजता उठवलं म्हणून तू उठलास. आपल्या जीवनामध्ये त्याच्याशिवाय काही नाही बाबा. हो, तोच जगातला सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे. म्हणून आपण जाताना पण म्हणतो राम नाम सत्य आहे. तो कालही होता, आजही आणि उद्याही आहे. फक्त त्याची ओळख करून देणारे संत हे जगाला हो ज्ञानापर्यंत आणतात आणि आचरणाच्या वाटेवर सोडतात. म्हणून अशा संतांचे उपकार आपल्यावरती अनन्य आहेत. महाराज म्हणतात अशा संतांचे मी काय उपकार सांगू. मुद्दाम काय या शब्दाने त्यांनी अभंगाला सुरुवात केलेली आहे. काय या शब्दामध्ये खूप अर्थ आहेत. काय हा शब्द 5-10 प्रकारे आपल्या भाषेमध्ये वापरला जातो. हो, काय भाऊरायाने पकवाज वाजवला. वाव. हो, काय सुंदर टाळकरी मंडळी आहे. हो, काय शब्दाने वर्णन होतं बाबा. काय शब्दाने, काय तो माणूस आहे, धिक्कार होतो. कळलं की नाही. सुंदर चित्र पाहिलं. वा वा, काय काय सुंदर चित्र आहे. हो, गुणवर्णन होतं. काय ह्या शब्दामध्ये महाराजांनी अनिर्वाच्यता सांगितलेली आहे की मी ह्याच्या पुढे काही सांगू शकत नाही. पाहणं संपलं, पाहणं संपलं. काय सांगू आता. त्या माणसाला सांगतात तू विचारलं संतांचे काय महत्व आहे, संतांचा काय उपयोग आहे. ते म्हटले अरे त्यांच्या उपकाराचं आता मी काय वर्णन करू. त्यांच्या उपकारातून उतराईच होता येत नाही. एवढे अनंत उपकार त्यांनी माणसावरती केलेले आहेत. देवाची भेटी माणसांशी संत नसते तर घडणं कठीण होतं. म्हणून देव आणि संत, देव आणि जन यांच्यामधला मुख्य दिवा हे संत आहेत आणि हे संत आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचवतात. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार. 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 निरंतर जागवीचे मज निरंतर जागवीचे. काय द्यावे यासी वारे उदराई. काय द्यावे यासी वारे उदराई. मज निरंतर जागवे रे मज निरंतर जागवे रे. काय द्यावे
निरंतर जाग ठेवतात. म्हणजे निरंतर भजन कीर्तनाद्वारे ते जगताला ज्ञानाच्या अंगाने जागृत ठेवतात. कोहम कथमिज्जातम, कोवा असं करता, मी जन्माला का आलो, मला कुठे जायचंय, आजपर्यंत माझी दशा का, मी कुठल्या दशेला पोचलो पाहिजे, याचा विचार आपल्याला श्री गुरु संत शिकवतात. महाराज म्हणतात, यांनी हे जे एवढे उपकार, ज्यांनी हे ज्ञान दिलं, ह्या ज्ञानातून मला उतराई कसं होता येईल. महाराज म्हणतात की त्यांनी जे ज्ञान दिलंय ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी अति आणावे. ज्या संतांनी मला ज्ञान दिलेलं आहे ते मला इतरत्र मिळत नाही. हो, अन्न पाण्याचं ज्ञान सगळेच देतात बाबा. हो, परंतु आत्मविषयक जागृती देणारे जगात फक्त संतच आहे. संत आहे. जगावरती निरपेक्ष प्रेम करणारे फक्त संत आहेत. आई वडील सुद्धा जीवावरती प्रेम करतात, पण त्याच्यामध्ये त्यांचा सुप्त स्वार्थ आहे. पण जगावरती काहीच स्वार्थ न ठेवता केवळ जगत कल्याणासाठी कार्य करणारे संत हे अलौकिक आहेत. हो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी असे असणारे म्हणतात, या संतांच्या चरणाजवळ माझा जीव ठेवला तरी तो थोडाच आहे बाबा. हो, काही पाठ असे म्हणतात, ठेवी तो पायी जीव थोडा. हो, थोडासा जीव ठेवतो. नाही रे बाबा, ठेविता मी माझा जीव ठेवला तरी तो कमीच आहे. हो, ठेविता हा पायी जीव थोडा. मी त्यांच्याजवळ माझा प्राण दिला तरी त्यांच्या उपकारातून उतरण्याचा होणार नाही. त्यांचं काय लक्षण आहे, संतांचं लक्षण काय आहे. ते म्हणतात, त्यांच्या मुखातून सहज एखादा शब्द आला तरी तो जीवाचं कल्याण असतो. आपल्या मुखातून सहज शब्द गेला तर जगाचं वाटोळं असतं बाबा. हो, सामान्य माणूस आपल्या मुखातून सहज बोलतो पण जगाचं वाटोळं होतं. संत सहज बोलतात पण त्यांच्या वाणीतून जगताचं कल्याण होतं. तुका तरी सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी. हो, शब्द कसे असावे, शब्द कोण हात ना पाव. हो, एक शब्द घाव करे, दुजा करे शीतल. हो, शब्द संभाले बोलिये, शब्द कोण हात ना पाव. शब्दासारखं शस्त्र नाही बाबा. हो, शब्दासारखं शस्त्र नाही. शस्त्राची जखम 15 दिवसांनी, महिन्याने भरून निघते, पण शब्दाने केलेली जखम माणूस पिढ्यानपिढ्या जपतो. अशी पिढ्यानपिढ्या वैर असलेली माणसं काही गावातून मी पाहिलेली आहे. हो, शब्द माणसाला फार घातक आहेत. म्हणून आपल्या वाणीतून गोड शब्द असावे. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, तैसे साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचा. हो, कमी बोला, हो, सत्य बोला, पण गोड बोला. हो, जेणेकरून दुसऱ्याच्या मनाला आनंद होईल. हो, आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो, एक खेडगाव होतं आणि डोंगराच्या कुशीत गाव. हो, मागे घनदाट जंगल. पूर्वीचे दिवस गावातला गोविंदा रोज त्या जंगलात जायचा आणि सरपण गोळा करून आणायचा, लाकडं बिकडं. ज्या दिवशी आपल्या खेड्यापाड्यात गॅस पोचला त्या दिवशी लाकडाची मुळी डोक्यावरची आपल्या दिशेनं अशी झाली शेतकऱ्याच्या. हो, नाहीतर आपण सुद्धा पहिले घरी संध्याकाळी निघालो शेतातून की डोक्यावर प्रत्येक माऊलीच्या, त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर लाकडाची मुळी असायची बाबा. हो, हा रोज मागच्या गावाच्या मागच्या जंगलात जायचा आणि सरपण गोळा करून डोक्यावरती भारी बांधून लाकडाची घरी यायचा. त्या जंगलामध्ये वाघ होता, हिंस्र वाघ. हो, गावकऱ्यांनी किती वेळा समजावलं त्याला, अरे आपल्या गावातली गुरं त्या वाघाने मारून नेली, आमक्याचा कुत्रा नेला, तू जाऊ नकोस त्या जंगलात, धोकादायक आहे, वाघ कधी येईल. हो,
पण माणसाला पोट धाडस करायला भाग पाडतं बाबा. हा गावाचा ऐकायचं नाही, ते जंगलात जायचा लाकडं गोळा करायला. हो, लोकांना कौतुक वाटायचं की ह्याला आम्ही गोविंदाला एवढं समजवतोय, पण तो जातो तिथे. केवढा धाडशी आहे. हो, केवढा धाडशी आहे. हो. गाव म्हणाला ह्याची पोरं लहान आहेत, बायको तरुण आहे. हो, त्याला अजून एकदा समजावून बघू आपण. म्हणून गावाने मिटिंग घेतली. तो एकटाच त्या जंगलात जायचा आणि लाकडं आणायचं. गावानं मिटिंग घेतली, कळलं की नाही, आणि त्याला समजावलं, बाळा रे गोविंदा, त्या जंगलात जाऊ नकोस. त्या वाघाच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे, तो कधीही तुझ्यावर हल्ला करेल. तू जाऊ नकोस त्या जंगलामध्ये. हो, लोक आपलं कौतुक करतायत म्हणून ज्याला ह्याला स्फुरण चढलं मीटिंगमध्ये. तो म्हटला मी घाबरत नाही. हो, वाघ येऊ द्या, नाही तर वाघाचा बाप येऊ द्या. हो, मी घाबरतोय काय? लोक म्हणाली वेड्यासारखा बडबडू नकोस. हो, जोपर्यंत समोर येत नाहीत तोपर्यंत तुझ्या गप्पा आहेत. तो म्हणतो वाघाला घाबरणारा गोविंदा नाही, माझा बाप पण कधी घाबरला नाही, मी घाबरणार वाघाला. हो, समोर तर येऊ द्या त्याला, त्याची काय हिंमत आहे हो माझ्यावर आक्रमण करण्याची. कर्मधर्म संयोगानं हा दुसऱ्या दिवशी जंगलात जातो. जंगलात जातो. वाघाचेही काही मित्र असतात गावात. हो, कळलं की नाही. रात्रीची मीटिंग ताबडतोब विरुद्ध पक्षाला देणारे काय काय फितूर असतात ना, ताबडतोब बातम्या जातात दुसऱ्या पक्षाकडे. वाघाचे पण काही मित्र होते. त्यांनी एकाने जाऊन सांगितलं वाघ महाराजांना, आमच्या गावातला तो गोविंदा येतो त्या जंगलात तुमच्याकडे. तो रात्री मीटिंगमध्ये असं बोलला. गोविंदा नेहमीप्रमाणे जमत होता लाकडं. हो, तोडत होता फाटी. तेवढ्यात वाघाने लांबून बघितलं आणि एक मोठी डरकाळी दिली. हो, एका झटक्यात गोविंद्याची चड्डी पिवळी झाली बाबा, थरथर कापायला. हो, डोळ्यापुढे अंधार आला. हो, अंधार आला. ततपप करू लागला. वाघ समोर आला. ओळखलंस मला? हात जोडले गोविंदाने. बोबडीच वळली ना. काय बोलतोय पुढं? रात्री काय मीटिंग मध्ये बोललास माझ्याविषयी? वाघाच्या बापाला घाबरत नाही. माझा बाप तू बघितला नाहीस. अरे माझ्या समोरच तुझी बोबडी वळले. नाही नाही नाही, ते मीटिंग मध्ये बोलायचं असतं. ते मीटिंग मध्ये बोलायचं. कोण येतोय कशाला? तुला माहिती आहे, तू शब्द बोललास ते माझ्या एवढे जिव्हारी लागलेले आहेत. इकडे म्हटलं ना, इथना बरा आहे, बरा इथना. हात जोडतोय. हो, तुझी कुऱ्हाड उचल कुऱ्हाड. तू म्हटला कशाला? उचल. निमूटपणे उठला आणि ती कुऱ्हाड उचलली. वाघ पाठमोरा झाला. म्हटलं माझ्या पाठीवर मार, माझ्या पाठीवर मार. वाघानं सांगितलं मार जोरात. ह्याची कसली उचलते ती कुऱ्हाड हातातली, दांडा कसला उचलतोय. वाघा जोरात ओरडला, मारतोस की नाही? मारतो मारतो मारतो. कुऱ्हाड उचलली, मारली वाघाच्या पाठीवर. चिळकांडी उडाली रक्ताची. हो, कुऱ्हाड तिथेच ठेवली. तो म्हटला मी बोललो तर एवढं झालंय प्रकरण, हा चिडलाय. आता मी कुऱ्हाडीने मारलं याने सांगितलं म्हणून. आता हा काय करेल? मला खाल्ल्याशिवाय सोडणारच नाही. वाघ म्हणाला त्याच्या समोर वरायला. म्हणाला 15 दिवसांनी परत इथेच यायचं आहे. हो, येशील की नाही? नाही तर तुझ्या घरात येईन मी. नाही नाही, येतो येतो येतो. 15 दिवसांनी या जंगलात यायचं. गोविंदा घरी आला. हो, जेवला नाही बाबा त्या दिवशी. बायको म्हणते जेवा. का जेवत का नाही? तो म्हणतो काय नाही, असंच असंच. हो, जेवा जेवा. हो, गावाला भेटली गोविंदा. अरे 2-4 दिवस बोलत नाहीस, काय नाही काय, तू जातोस ना वरती? हो, हा 15 दिवस घरातच बसला होता लपून.
15वा दिवस उजाडला, म्हटलं आता जंगलात जायलाच पाहिजे, नाही तर तो घरात यायचा. थरथर कापत हा जंगलाच्या दिशेनं गेला. तो वाटच बघत होता झाडाखाली. ह्याला समोरून बघितला आणि वाघाने जोरदार डरकाळी दिली. हा थरथर कापायला लागला. म्हटलं गोविंद्या आलास? हो, ये जवळ ये. तो म्हटला नाही महाराज इथनच बरं आहे. हो. वाघ पाठमोरा झाला. पाठीवरतीची जखम कुऱ्हाडीची यांनी मारलेली ती सुकत आली होती. तू मारलेल्या कुऱ्हाडीची जखम पाहिलीस? तुम्हीच सांगितले ना, तुम्हीच सांगितले, मी थोडी मारली, पण तू मारलीस ना. हो, ती जखम बघ. हो, अजून त्याचा थोडासा अंश शिल्लक आहे. हो, रेष अजून महिन्याभरात ती जखम पुसली जाईल. पण तू मीटिंगमध्ये जे मला बोलला होतास ना, कोण तो वाघ, त्याच्या बापाला पण मी घाबरत नाही. हो, माझ्या समोर आला तर तो काय करणार आहे, हे शब्द मी जन्मभर विसरणार नाही. तू मारलेल्या कुऱ्हाडीची शस्त्राची जखम अजून महिन्याभरानं भरून येईल, पण तू बोललेल्या शब्दांची जखम जन्मभर भरून येणार नाही. हो, म्हणून शब्द हे जपून वापरावे असं संतांचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एकही शब्द हो वावगा योजलेला नाही. अर्जुनाच्या मुखात ज्ञानेश्वर महाराजांनी निर्गुण स्वरूप देवाने दाखवल्यानंतर अर्जुनाला ते सहन झालं नाही, म्हणून सगुण स्वरूप दाखवलं. त्यावेळी अर्जुनाचा धिक्कार करताना भगवंताच्या मुखात ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी घातलेली आहे. हो, परी नेणेशी गावंडिया काय कोपो आता धनंजया अंग सांडोनी छाया अलिंगितो सीमा. गावंढळ माणसा ज्ञानेश्वर महाराजांनी एवढाच शब्द वापरलेला आहे. हो, माऊलींचे सगळे शब्द हे रसाळ शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून आपला प्राण जाण्यापूर्वी हो हा ज्ञानेश्वरीचं एकदा तरी पारायण करा. अतिशय रसाळ जीवनाचा उद्धार करणारा ग्रंथ आहे. हिंदू धर्मात जो जन्माला आलेला आहे त्याने 3 गोष्टी मरणापूर्वी अवश्य केल्या पाहिजेत. पहिलं गंगा स्नान. हो, जन्माला आल्यानंतर एकदा तरी गंगेमध्ये आंघोळ करून या. आयुष्य फार थोडं आहे. हो, ते म्हणाल जाऊ काय घाई आहे, आताच 25-30 वय आहे. हो, वयावरती मृत्यू अवलंबून नसतो, तो कधीही भेटतो. हो, त्यामुळे श्वास चालू आहे, अंगात शक्ती आहे, तोपर्यंत गंगेमध्ये अवश्य स्नान केलं पाहिजे. दुसरं बद्री दर्शन. बद्री केदारचं आयुष्यात एकदा तरी दर्शन केलंच पाहिजे. आणि तिसरं भागवत श्रवण म्हणजेच ज्ञानेश्वरीचं पठण आणि श्रवण आयुष्यात एकदा तरी करा. हो, संतांचे ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहे. हो, बाप मुलांनी नंतर भांडणं करू नये म्हणून शहाणा बाप आपलं मृत्यूपत्र करतो. जर 4 मुलं असतील तर शहाणा बाप मृत्यूपत्र करतो. अमक्याला अमकं द्या, तमक्याला तमकं द्या, याला वरचं शेत द्या, पारक्याला खालचं शेत द्या. हो, एकाला मुंबईचं घर द्या. शहाणा बाप मृत्यूपत्र करतो. संतांना माहिती होतं जगामध्ये अशांती होणार आहे, जगातली लोक ही विषयाने भरकटणार आहेत, म्हणून त्यांच्यासाठी आचारसंहिता असावी. म्हणून संतांनी जे तुमच्या आमच्यासाठी पत्र लिहिलंय त्याला ग्रंथ असं म्हणतात. हो, अवश्य मरणापूर्वी एकदा तरी ज्ञानेश्वरी सगळ्यांनी वाचा. असे संत काय म्हणतात? 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सहज बोलाने हित उपदेश. सहज बोलाने हित उपदेश. सहज बोलाने हित उपदेश. सहज बोलाने हित उपदेश. सहज बोलाने
उपदेश. संत सहज बोलतात पण आपल्या जगाचं कल्याण आहे बाबा. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली ही केवळ आळंदीकरांसाठी नाही, नाही पुणे जिल्ह्यासाठी, नाही महाराष्ट्रासाठी, त्यांनी संपूर्ण विश्वासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. हो, आता विश्वात्मके देणे देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे. जे खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे दुष्ट. हो, त्यांचा दुष्टपणा जाओ. सर्वात्मक जगतासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी प्रार्थना केली, सहज बोलले. 9,000 ओव्या लिहिलेल्या आहेत. आपल्याला साधं पत्र लिहिता येत नाही बाबा मराठीत. हो, आताच्या पिढीला तर पत्राचा आणि त्यांचा संबंधच नाही. आमच्या पिढीमध्ये पत्र असायचे. आता हे सांगितलं तर ह्या पिढीला कळणार नाही. हो, घरी आमच्याकडे मी महाडला राहत असताना बरोबर 12 वाजता पोस्टमन यायचा. हो, मी तिथे राहायचा. मुंबईवरून पत्र यायची. मी बरोबर माझ्या शाळेच्याच वेळेला तो पोस्टमन यायचा. मी वेड्यासारखा मुंबईवरून कुटुंबातून पत्र येईल काय त्याच्यासाठी वाट बघायची. खेड्यापाड्यात सुद्धा अशाच कितीतरी लेकरवाळ्या असतील. आपल्या कारभारी मुंबईला असेल, कधी त्यांचं पत्र येत आहे, कधी मुलाचं पत्र येत आहे. पण आता पत्र हे कालबाह्य झालं. त्याच्यासाठी आता प्रत्येकाच्या खिशात राहील असा पोस्टमन आलेला आहे. त्याचं नाव मोबाईल आहे. हो, एका सेकंदात तो आपल्या कुटुंबाची माहिती घेऊ शकतो. हो, म्हातारी कशी आहे, पोरगा कशी आहेत, गाववाली कशी आहेत, सुलता मालता सगळे. आता पत्र संपली बाबा. हो, पत्राचा एक फायदा होता. हो, पत्रातून आपले वडील, आपले आजोबा, हा आपल्या घराण्याचा इतिहास असायचा. ते पत्र नव्हते, ते ग्रंथ होते. त्यातून आपले पूर्वज कोण, हो, त्यांनी काय काय पत्र पाठवलेली, त्यावेळी काय काय त्यांनी घर कसं बांधलं, हिशोब काय केले, त्याचा सगळा लेखाजोगा त्या पत्रात असायचा. आता तो पुरावाच गेला बाबा. पूर्वी पत्र हे पुरावा असायचं. हे घर माझ्यावरती आहे, माझ्या आजोबांचं पत्र आहे बघा, पुरावा म्हणून पत्र असायचं. आता मोबाईल हा पुरावा नाही होऊ शकत. त्यामुळे पत्र हे त्या काळाचं मिळालेलं एक वरदान होतं बाबा. हो, संत सहज बोलतात पण जगताचं कल्याण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हो, सहज बोलणे ही तर उपदेश करोनी सायास शिकविते. छोटीशी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो आणि आपण कीर्तन संपू. हो, एक महात्मे फिरत चाललेले. हो, गावोगावी फिरत होते. गाता गळा शिमता मळाने रमता साधू असावा. गळा जर रोज आपण गात गेलो, भजन करत गेलो, तर तो गळा मोकळा होतो. हो, सुंदर स्वर त्याच्यातून प्रकट होतात. पण कधी एखाद्या दिवशी सप्त्याला जर आपण तानबाजी करायला गेलो तर बेसूर झाल्याशिवाय राहत नाही. होय की नाही? दिगंबर बाबांना माहिती असेल. हो, कित्येक ठिकाणी मी कीर्तनाला जातो, तो विणा असतो. हो, तो ह्या सप्त्यापासून पुढच्या सप्त्यालाच बाहेर निघतो. हो, तुम्ही म्हणाले तुम्हाला काय माहिती? तो विणा ज्यावेळी आम्ही गळ्यात घालतो त्यावेळी तो आमचा सदरा पांढरा स्वच्छ असतो, तो काळा झाल्याशिवाय राहत नाही बाबा. त्याच्यावरचा धुरळा तसाच असतो जो गेल्या वर्षी बाहेर काढून बसला होता. त्याच्यानंतर त्याला कधी पुसलंच नाही बाबा. याच्यावरनं समजतं की त्याचा वापर किती केला आहे. हो, बऱ्याचशा विण्यांची ही अवस्था आहे. तुमचा विणा मी वाजवला आता, फार गोड आहे. हो, फार गोड आहे. एवढा सुंदर गोड आहे की झंकार त्याचा असा स्वर आला, मला फार आनंद वाटला. हो, पण बऱ्याचशा गावातले विणे कीर्तनाचे, हो, तार तुटलेली आहे. तो इकडनाच कुठेतरी त्या ह्याला भोपळ्याला, हो, छिद्र पडलेला आहे. हो, टाळांची पण तीच अवस्था. हो, ही सगळी देवाकडे नेणारी साधनं आहेत. पक्वात चांगला पाहिजे, विणा चांगला पाहिजे. पण हे सगळं कधी होतं? त्या भजनाविषयी आस्था असेल तर. हो, आता झालं ना काम, ठेवून द्या, आता पुढच्या वर्षी सप्ताह देवा बघू. एवढं प्रेम असेल तर ती साधनं सुद्धा गोड वाजत नाहीत बाबा. मी नेहमी सांगतो, वाजवणाऱ्याने त्याच्यावरती, त्या पकवाजावरती सुद्धा गोड प्रेमाने हात फिरवावा. काही जण त्याच्याशी युद्धच करतात. दे थडाथड, दे थडाथड, ठाप, दे धडाधड, दे धडाधड.
त्याला बिचाऱ्याला किती त्रास होत असेल, हो किती त्रास होत असेल. आपला हात पण त्याच्यावरती असा पडला पाहिजे पकवाजावरती की ते बोललं पाहिजे, बोललं पाहिजे. हो आठवलं म्हणून सांगतो. हो एक धनगर होता, तो ढोल वाजवायची प्रॅक्टिस करायचा. हो आणि गावाच्या बाहेर जाऊन डोंगराच्या टेकडीच्या बाजूला तो ढोल वाजवण्याची प्रॅक्टिस करायचा. हो चांगला ढोल वाजवायचा. त्या दरीतून रोज एक हरणाचं पाडस वरती यायचं. ह्याने वाजवायला सुरुवात केली की वरती यायचं. हा वाजवण्याच्या नादात असायचा. हो धनगर डोळे बंद करायचा आणि तालामध्ये विसरून जायचा. ते हरणाचं पाडस यायचं, समोर बसायचं आणि रडत राहायचं, बाबा रडत राहायचं. एक दिवशी धनगर तो ढोल वाजवता वाजवता त्याची दृष्टी उघडली, डोळे उघडले, समोर पाहतोय तर हरणाचं पाडस रडतंय. हो त्यांनी वाजवणं थांबवलं. कळलं की नाही? त्याने विचारलं, अरे तू रडतो का, रडतो का? किती दिवस झाले तू येतोयस? कारण मी पण माझ्या नादात वाजवतो, मी बहाणे विसरून जातो. ते पाडस म्हणाला, दादा सांगू का? हो ज्या दिवशी तुम्ही वाजवायला इथे सुरुवात केलीत ना, त्या दिवसापासून मी इथे येतोय आणि तुमचं श्रवण करतो. राहिला प्रश्न मी रडतो का? तुम्हाला सांगू का, तुम्ही जे वाजवत आहे ना ढोल, त्याचं कातडं माझ्या आईच्या शरीराचं आहे. हो तुम्ही वाजवत असताना त्यावेळी मला असं वाटतं माझी आई माझ्याशी बोलते, माझी आई माझ्याशी संवाद करते, मला हाक मारते बाळा बाळा करून, म्हणून मला रडू येतं. हो तुम्ही म्हणाल असं कधी घडतं का? नीतिकारांनी माणसाला माणूस म्हणून घडवण्यासाठी प्राण्यांच्या द्वारे आपल्याला बोध केलेला आहे. त्याला नीतिकथा असं म्हणतात शास्त्रात. हो तर मी सांगत होतो, एक महात्मे फिरत होते, गोष्टीतली गोष्ट आठवली म्हणून सांगितली. कसं वाजवावं, हां हात असा काही टाकावा की त्याला आनंद वाटला पाहिजे. हो ते आपलं दैवत आहे. गंमत अशी झाली, महात्मे फिरत होते एका गावातून दुसऱ्या गावात. हो महात्म्याने नेहमी फिरता असावं. एका ठिकाणी पाणी सुद्धा वाहता असावं. एका ठिकाणी साचलं की त्याला डबकं म्हणतात. मग त्याचं पाणी कोणी भरत नाही त्या डबक्याचं, मग त्याच्यावरती मच्छर तयार होते. हो गंमत अशी झाली, हे महात्मे फिरत फिरत एका गावाला गेले. श्रावणाचे दिवस, पाऊस कमी कमी होत होता, अश्विन महिना आला आणि एका गावामध्ये ते एका पाराखाली झाडाच्या आश्रयाला थांबले. बाजूला मंदिर पण होतं. त्यांना ते स्थान रम्य वाटलं म्हणून ते तिथे 2-4 दिवस राहिले. पण कोणीतरी महात्मे आपल्या गावात आलेले आहेत आणि ते गावाबाहेरच्या मंदिरात उतरलेले आहेत. ह्याची गावातल्या स्त्रियांना कोण कोण लागले. स्त्रिया ह्या स्वभावातच सश्रद्ध असतात. ईश्वराविषयी संतांविषयी त्यांच्या मनात फार प्रेम असतं. स्त्रिया मंडळी बाबांच्या रोज दर्शनाला येऊ लागली. गावातल्या स्त्रिया एवढ्या जातात म्हणून पुरुषही जे धार्मिक होते ते पण बाबांच्या दर्शनाला येऊ लागले. गंमत अशी झाली, रोज 5-25 माणसं येऊ लागली. त्यातली काही माणसं म्हणाली, बाबा तुम्ही नुसतेच बसलेले असताना तर संध्याकाळी आम्हाला काहीतरी ज्ञान सांगा, प्रवचन करा. बाबा म्हणाले, ठीक आहे, संध्याकाळचा मी मोकळाच असतो, तर आपण या ठिकाणी सत्संग करू, प्रवचन सांगेल. आणि बाबांनी दुसऱ्या दिवसापासून प्रवचन करायला त्या झाडाखाली सुरुवात केली. पहिल्या दिवशी बाबांनी प्रवचनाला श्लोक घेतला, अनन्य चिंतयन्तो माये जना पर्युपासते तेषां नित्ययुक्ताना योग क्षेम वहाम्य. माझा ईश्वर इतका करुणाकर आहे, इतका दयाळू आहे, इतका दयाघन आहे, तो प्रत्येक जीवाची काळजी घेतो. तो नाही ऐसा ठाव उरला से कवण सर्वत्र गगन जैसे. हो सर्वात्मक असलेला ईश्वर हा सर्व जगताची काळजी घेतो. महाराज गोड प्रवचन करत होते. हो दिवसेंदिवस महाराजांच्या प्रवचनांची कीर्ती वाढली आणि संध्याकाळच्या वेळी 5च्या वेळी त्या झाडाच्या समोर, पारासमोर प्रचंड गर्दी जमू लागली. बाबा प्रचंड गर्दी जमली. हो महिना
झाला. आजूबाजूच्या परिसरातले खूप लोक येऊ लागले. पहिल्यांदा जग संतांकडे दुर्लक्ष करतं, पण ज्यावेळी जनता संतांच्या विचारांवरती प्रेम करू लागते, भारावून जाते, त्यावेळी राजकारण्यांची डोकी फिरतात. ते म्हणतात बाबा एवढी गर्दी ह्यांच्या प्रवचनाला जमते, उद्या बाबांनी जर सरपंचकीचा नाही तर आमदारकीचा फॉर्म भरला तर आम्ही काय करायचं. हो, त्या गावामध्ये असणारे टोळ भैरव जमा झाले. हो, आणि म्हणाले बाबाला आता आपल्या गावातून पाठवायची वेळ झाली. बाबांनी बऱ्याच गावाला आता नादी लावलेला आहे. एवढी सगळी लोक आता बाबांनाच मत देणार जर बाबांनी फॉर्म भरला सरपंचाचा. तर एक जण त्याच्यातला होता, काय घाबरू नका म्हटला, मी बाबाला बरोबर बाबाची इथनं गच्छंती करतो. हो, नेहमीप्रमाणे बाबांचं संध्याकाळी 5 वाजता प्रवचन चालू झालं. अनन्य चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते. माझा प्रभू इतका गोड आहे, इतका दयाळू आहे, इतका व्यापक आहे की तो सगळ्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करतो. तेवढ्यात तो नास्तिक उभा राहिला समोरून. म्हटलं ओ बाबा, देव एवढं सगळं पाहतो, देव सगळं देतो, सांगा बघू उद्या मी काय खाणार आहे. महात्मे म्हणाले तू उद्या काय खाणार आहे मला आज कसं कळणार. नाही नाही, तुम्ही सांगता ना, तो सगळं जाणतो, मग सांगा तो काय म्हणतो उद्या मी काय खाणार आहे. हो, अभक्तांच्या गावी साधू म्हणजे काय, व्याघ्र वाडा गाय सापडली. महात्म्याने डोळे बंद केले, चिंतन केलं की आज खरोखरच परीक्षेची वेळ आलेली आहे. हो, परीक्षेची वेळ आलेली आहे. डोळे बंद केले, प्रभूचं स्मरण केलं. हो, तो म्हणाला बाबा डोळे मिटून काय करताय सांगा, उद्या काय खाणार आहे सांगा. बाबा म्हणाले जा तू उद्या खीर खाशील, उद्या तू खीर खाशील. आणि बाबा परत ध्यानमग्न झाले. हा म्हणला बाबा तुम्ही उद्या बोललेत खीर खाशील. बाबा म्हणाले मी बोललो, मी कधी बोललो, तुम्ही असेच बुवा लोक आहेत खोटे बोलता, आता बोलले ना खीर खाशील. अरे वेड्या मी बोललो नाही, सका भगवंत वाचा त्याची. माझ्या वाचेतून आलं असेल तर तसं घडेल. हो, त्यानेच माझ्या वाचेत ते घातले, मी नाही बोललेलो. ते काय पण असेल, पण एक पैज आहे, उद्या जर मी खीर खाल्ली नाही तर तुम्ही गाव सोडून जायचं. हो, हे रोजचं संध्याकाळचं प्रवचन बिवचन नाटक बंद करायचं. घरी आला, बायकोनी चंपी केली, कारण ती पण प्रवचनाला होती ना. ती म्हणाली तुम्ही बाबांना आज काय प्रवचनामध्ये विचारलं. हो, महात्म्यांशी कधी असं बोलतात का. म्हटलं गपगा, तुला राजकारण नाही काढायचं. हो, ते विचारण्यासाठी मला पक्षाने बरेच पैसे दिले होते, मी उगाच विचारलंय काय. हो, कळलं की नाही. मी उद्या खीर खाणार नाही. ती म्हणाली देतोय कोण. अरे रोज लोकांची धुणी भांडी करून मी आणते तेव्हा तुला देते, तू आळशासारखा 12 वाजता उठणारा. हो, तुझ्याबरोबर संसार करता करता मी माझी दमछाक झाले. हो, देतो कोण तुला खीर. तो म्हटला नाही, शेजारणीकडून तू आणलीस बिंडलीस माझ्यासाठी. तर तो म्हटला सकाळी मला लवकर उठव 4 वाजता. बघा काय काय माणसं अशी जिद्दीला पेटली की हा रोज 12ला उठणारा दुसऱ्या दिवशी सकाळी 4लाच उठला. बाबाशी पैज लावले ना, 4ला उठला आणि घराच्या बाहेर पडून जंगलाच्या दिशेला चालू लागला. जंगलाकडे जाऊ लागला तो. हो, 6 वाजले, सूर्य हळूहळू येत होता आकाशामध्ये आणि हा एका झाडाखाली थांबला. म्हणू लागला इथनं ह्या गावाच्या ह्या रस्त्यावरून कोण नाही कोण येत जाणार. हो, गावातून येत जाणार माणसं. तो म्हटला खाली बसणं धोकादायक आहे. तो झाडावर चढला. हो, दुष्ट बुद्धीची माणसं किती बुद्धिमान असतात पहा. हो, हा झाडावर चढला आणि झाडाच्या बरोबर त्या फांद्यांमध्ये अलगद बसला. सकाळी 6 साडेसहा झालेले. हो, तो म्हटला आज खीर खाणार नाही मी. हो, संध्याकाळी बाबाकडे जायचं आहे आणि बाबाला बोचकं बांधायला सांगायचं आहे. दिवस झाला. हा वरून खाली जाणारे येणारे गावातली बायका पोरं बघतोय. कर्मधर्म संयोगानं त्या दिवशी त्या गावात होतं लग्न. हो, वधू त्या गावची, हा ज्या गावात राहत होता तिथे नवरदेव उचलून येणार होता.
उचलून येणार होता. 10-12 किलोमीटर लांब त्या गावापासून. हो, वराड रस्त्याने येत आहे. दुपार झाली, त्यावेळी गाड्या घोडं नाहीत, वराड सगळं चालतच येणार. आणि लग्नाचं वराड म्हणजे काय त्यांची गंमत सांगावी. हो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का वराड या लुगडी लेणे. लग्नाच्या वेळी स्त्रियांनी असतील नसतील तेवढे दागिने गळ्यात घालतात. हो, प्रदर्शन करण्याचं तेवढंच एक प्रसंग असतो. बायकांनी गळ्यामध्ये सगळे अलंकार घातलेले. हो, सगळे असणारे वराडी नटले थटलेले रस्त्याने चालत येत आहेत. दुपार झाली, 12 वाजले. एक जण वराडातला म्हणतोय पाटलाचं लग्न, पाटील महाराज आता कुठेतरी जेवण करा, वराडाला सगळ्या भूक लागले. पाटील म्हणाले करा तर करा जेवण, संध्याकाळी गुरज मुहूर्ताला जायचं आहे. वराडातल्या लोकांनी चुली मांडल्या बाबा. जिथे हा झाडावर बसला होता त्याच झाडाखाली चुली मांडल्या गेल्या. हा वारणा बघतोय, लग्नाचं वराड आलेलं दिसतंय. आजच नेमकं गावात लग्न. हो, वराडातल्या चुली मांडल्या सगळ्यांनी. पाटलाला विचारलं, पाटील एकुलत्या एका पोराचं लग्न, काहीतरी गोड पाहिजे. पाटील म्हणाले जंगलात तुम्हाला गोड काय देऊ, कुठून आलो, लाडू जिलेबी. खीर करा. जंगलात काय देणार तुम्हाला. भाजी भात खीर रटरटू लागली बाबा. हा वारणा सगळं खाली बघतोय. पूर्वीचा काळ, स्त्रियांनी खूप लग्नामुळे अलंकार अंगावरती घातलेले आहेत. हो, चोरांना बातमी कळली. हो, सरदार म्हणाला त्या वराडाला आपल्याला लुटायचं आहे. सगळ्यांनी घोडे काढले. हो, आणि काही मिनिटातच त्या सगळ्या वराडाला घोड्यावर बसून सगळ्या चोराच्या सरदारांना आणि चोराने घेराव घातला बाबा. पण घोड्यांच्या टापाचे आवाज ऐकले आणि वराडात पळापळ झाली. जे मिळेल ते प्रत्येकानं घेतलं आणि पळत सुटला गावाच्या दिशेने. हो, चोर येईपर्यंत काहीच शिल्लक राहिलं नाही. फक्त तेवढं ते रटरटणानं सगळं जेवण शिल्लक राहिलं. हो, हे चोर आले, सगळं बघितलं. सुंदर स्वयंपाकाचा सुगंध सुटलेला. ते चोर आपल्या सरदाराला म्हणतायत, साहेब जेवूया काय, तुमच्याबरोबर आज 6 महिने मी पोस्टर लावतोय, हो बॅनर चिटकवतोय, 6 महिने घरी जेवलोच नाही. हो, चांगलं ऐकतं जेवायला, जेवूया काय. सरदार म्हणाला मूर्खपणा करू नका. तुम्हाला माहिती आहे का माझ्यावरती किती इनाम ठेवलंय. 50 लाख. ही कदाचित पोलिसांचीच माणसं असतील. त्यांनी याच्यात अन्नात विष घातलं असेल आपल्याला पकडायला. अजिबात कोणी खाऊ नका. एक जण त्या चोरांच्यातला हुशार होता. तो म्हटला एखादा सॅम्पल बघितलं म्हणजे कुत्रं बित्र काय, कावळा बिवळा काय, मांजर बिंजर, त्याला पहिलं खायला घालू. जर ते जगलं तर आपल्याला खायला काय हरकत आहे काय. तो सरदार म्हणाला हो तू म्हणतोयस ते बरोबर आहे, जर सॅम्पल बघ इथं कुठं मिळतंय काय. सगळे चोर आजूबाजूच्या जंगलात फिरले पण एक पिसू पण मिळालं नाही बाबा. नाही कुत्रा ना मांजर ना कोंबडा कोणीच मिळालं नाही. सगळे थकून आले परत त्या जेवणाच्या भोवती. बराच वेळ झालेला, चुली विजलेल्या आणि धूर वर जात होता. हा नेमका जो वरती झाडावर बसलेला त्याच्या तोंडात आणि नाकात धूर जायला लागला. शिंक आणि खोकला दाबली जितकी दाबावी तितकी ती दुप्पट वेगाने उसळते बाबा. हो, यांना शिंक आलेली पण बराच वेळ खालचा खेळ बघताना त्यांनी दाबून ठेवायचा प्रयत्न केला. पण एक क्षण असा आला की तो जोरात शिंकला. आच्छे केला त्याने आणि सगळे ते चोर वरती बघायला लागले. हो, सरदाराला म्हणू लागले साहेब सॅम्पल सापडलं. सॅम्पल दिसला. दोघा चौघांनी दगड उचलले, वरती मारले. एक दगड त्या नास्तिकाच्या डोक्याला लागला, ठपकन खाली पडला. तो चोराचा सरदार घोड्यावर बसलेला त्याच्या समोर पडला. हात जोडू लागला. सरदार म्हणाला उठ खीर खा. हा तोंड कसला उघडतोय.
ओठ खिरखा तोंडच उघडायला तयार नाही. सरदार म्हणाला आपल्या चोरांना बघा, हा पोलीसवाला आहे. हो, तुम्हाला बोललो नाही मला संशय आला तर पोलिसाचाच माणूस असणारा. हो, खा खीर. कारण साधूशी पैज लावलेली. खा खीर. खीर नाही खायला तयार. सरदार म्हणाला एकाने त्याचे हात धरा, दुसऱ्याने त्याचे पाय धरा आणि एकाने त्याचं नाक दाबा. हो, हात धरले, पाय धरले, एकाने नाक दाबलं, तोंड उघडलं. हो, तोंड उघडलं. तिसऱ्याने त्या खिरीच्या पातेल्यात हात घातला आणि त्याच्या तोंडात तो घास भरला. हो, ज्या क्षणाला त्या खिरीचा स्पर्श त्याच्या ओठाला झाला तत्क्षणी तो जोरात ओरडला, सोडा सोडा मला, सोडा मला. आणि तो धावत सुटला, धावत सुटला. संध्याकाळी नेहमीच्या प्रमाणे बाबांचं प्रवचन चालू होतं. अनन्य चिंतयन्तो माये जना परिभासते. माझा विश्वात्मक देव, कृपाळू देव इतका इतका सगळ्या जगताची काळजी घेतो. हो, त्याच्याशिवाय जगताची काळजी घेणारा जगात दुसरा कोणीच नाही. हा धावत आला आणि बाबांचे पाय धरले. बाबा बाबा, तुम्ही म्हटले ते खरं झालं. हो, आजपासून तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचा शिष्य. सहज बोलणे ही तर उपदेश, करोनी सायास शिकविते. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे वत्स, तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती, तैसे मज येती सांभाळीत विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. जय विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. जय विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. 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 जय जय विठोबा रखुमाये. 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 जय जय विठोबा रखुमाये. 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 जय जय विठोबा. जय जय विठोबा.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज श्री गुरु मोरे माऊली सद्गुरु मोरे माऊली टाळी एक टाळी सर्वांनी हा श्री गुरु मोरे माऊली सद्गुरु मोरे माऊली गुरु मोरे माऊली सद्गुरु मोरे माऊली परशुराम की भूमि बोले श्री गुरु मोरे माऊली परशुराम के भूमि बोले सावित्री का जन भी बोले श्री गुरु मोरे माऊली सावित्री जन बोले श्री गुरु मोरे बोले मृदुंग बोले श्री गुरु मोरे माऊली ताल बोले मृदुंग बोले श्री गुरु भक्त बोले भगवान बोले श्री गुरु मोरे माऊली भक्त बोले भगवान बोले श्री गुरु मोरे माऊली वारकरी बोले फड़करी बोले श्री गुरु मोरे माऊली वारकरी बोले फड़करी बोले श्री गुरु मोरे माऊली श्री गुरु मोरे माऊली सद्गुरु मोरे माऊली मोरे माऊली सद्गुरु माऊली तुकाराम 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 आज या ठिकाणी हा जो 4 दिवस कीर्तन महोत्सव होतोय, या परिसरामध्ये परमार्थिक वातावरण निर्माण व्हावे, परमार्थिक साधक निर्माण व्हावेत, ही आजच्या काळाची गरज ओळखून श्री दिनेश पवार साहेब, त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सहकारी
आंबवडे ग्रामस्थ मंडळ, ज्यांनी ज्यांनी या धर्मकार्याला मदत केलेली आहे आणि संतांचे विचार ऐकवण्यासाठी हे व्यासपीठ निर्माण करून दिलं, खरोखर त्यांच्यासाठी एक वेळ टाळ्या वाजवा. हो, कारण चित्रपट, इतर करमणुकीची साधनं याच्यासाठी स्पॉन्सर खूप भेटतात, पण कीर्तनासारखं समाजमन जागृत करणारं, समाजाचं चारित्र्य संवर्धन करणारं अशी व्यासपीठ निर्माण होणं ही आज काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. हो, समाजाचं दिवसेंदिवस होत चाललेलं अधपतन, देवळं बांधून समाज बदलला जात नाही बाबा, तेवढ्या दिवसापुरता असतो. दुसऱ्या दिवसापासून कळसावर कावळा आणि मंदिरात कुत्रे. मंदिरं कशासाठी हवीत? मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसं निर्माण झालेली पाहिजे. गावात, एका गावात 15 देवळं आहेत. हो, 15 देवळं आहेत. हो, पण एकाही देवळाची व्यवस्था नाही. हो, सगळी देवळं फक्त ज्या ज्या दिवशी त्या देवतेचा काही उत्सव असेल तेव्हाच ती पुसली जातात, धुतली जातात. इतर वेळी आपण त्या देवळाकडे आणि देवाकडे पाहत पण नाही. जी देवळं चारित्र्य संवर्धन करतात, समाजाचं आरोग्य घडवतात, ते एखादं मंदिर असलं तरी चालेल, पण त्याच्यातून धर्माची जागृती व्हावी, समाजमन घडलं जावं, तरुणांना जीवनाचा आदर्श गवसावा, याच्यासाठी मंदिर असावं. याला इंग्रजीमध्ये चॅरिटी बिगिन्स ॲट होम. शिवाजी देशात जन्माला पाहिजे, पण तो माझ्याकडे नको, शेजारणीच्या घरात. हो, चांगलं वागायला पाहिजे, पण मी नाही, शेजारणीने चांगलं वागायला पाहिजे. हो, मी नेहमी एक गोष्ट सांगतो. हो, आता आंब्याचा मोसम चालू आहे, कळलं की नाही? हो. आपल्यात एक सगळ्यात चांगला गुण आहे, आपण आंब्याची झाडं लावण्याचा त्रास घेत नाही. हो, दुसऱ्याचे कोणाचे आलेत त्याचा मात्र आपण अभ्यास करतो. हो, कुठे खाली खाली चांगलं आहे, कोणाची वरती चांगली आहेत. हो, मालकाला जेवढी त्या आंब्याची माहिती नसते तेवढी ह्यांना असते. हो, त्याच्या आंब्याचा, बागेचा ह्याने बराच अभ्यास केलेला असतो. हो, म्हणून ज्याची बाग असते तो मालक आंबे आले की सिक्युरिटी ठेवतो. हो, सिक्युरिटी ठेवतो, आणि सिक्युरिटी नेहमी टाईट असते, कळलं का? हो, सिक्युरिटी नेहमी टाईट असते. जी टाईट असते त्याला सिक्युरिटी म्हणतात. हो, काय कळतंय की नाही काय मला कळत नाही. हो, बाग एकाची भरून आली, खूप आंबे आले म्हणून त्यांनी सिक्युरिटी ठेवला. हो, पण तो सिक्युरिटी कसला? तो दिवस भरायला आलेला. हो, घरून जेवून यायचा, आंब्याच्या खाली मस्तपैकी त्याने खाट टाकलेली, कांबळी गादी बिदी, धाराडवर झोपायचा. मालक मुंबईला. ह्याला कसा तरी तो सीझन महिना भरायचा, पगाराशी संबंध. हो, पण मालकाला कोणीतरी गावातून फोन करून सांगायचा की तुमचे आंबे चोरीला जात आहेत. मालक मुंबईवरनं त्या सिक्युरिटीला फोन करायचा, काय रे गाढवा, तुला कशासाठी ठेवलाय? हो, तू असताना आंबे जातातच कसे? मालक फोनवरनं त्याला हो चांगला ओरडायचा. तेवढ्या पुरता तो एक रात्र इकडचं तिकडचं गस्त घातल्यासारखं दाखवायचा. हो, परत येऊन आपला झोपायचा बिस्तारा लावून. हो, बुधवार असेल, शुक्रवार असेल, रविवार असेल तर टाईट असायचं, सिक्युरिटी टाईट. हो, गंमत अशी झाली, पण आंबे खूपच जायला लागले, त्यामुळे मालक भडकला मुंबईतला त्या बागेचा. हो, तो म्हणला, मूर्खा, अरे तुला ठेवलंय कशासाठी? नाही, माझे आंबे सगळे चोरीला जात आहेत. बघ, नाही तर मीच तिथे येतो आणि तुला हाकलून लावतो तिथनं. तो म्हटला, आता मालक बिघडलेला दिसतो, आता खरोखरच काळजी घेतली पाहिजे. कोण चोरून नेत असेल म्हणून तो विचार करू लागला, तो सिक्युरिटी. त्या दिवशी अशीच अमावस्येची रात्र हा गस्त घालत होता आणि नेमकं एका झाडावर त्याला सळसळ ऐकू आली.
हो, हातात त्याच्या बांबू होता. फुटका बांबू जास्त लागतो असं म्हणतात, म्हणून त्याने फुटका बांबू ठेवला होता. गंमत अशी झाली, त्या झाडाजवळ गेला, हातात बॅटरी होती, बॅटरी मारली जिथून ती सळसळ ऐकू येत होती त्या फांदीवर. त्याने बॅटरी मारली वरती, नेमकी त्या चोराच्या तोंडावरच पडला तो प्रकाश. म्हटलं अरे हा तर खालच्या आवाडातला नार्या, हा चोर. एवढे दिवस मला माहिती नव्हतं, दिवसभर यायचा माझ्याशी गप्पा मारायचा. हो, काय बघा लोक हुशार असतात. हो. कळलं की नाही. याने बांबू जोरात आपटला. नार्या खाली. नार्या वरती बसलेला, तो म्हटलं खाली गेलं की ह्याचे बांबूचे फटके खावे लागणार. नार्या खाली आहे. नार्या खाली आहे. तो म्हणतो नाही येणार. नार्या खाली आहे, मी तुला मारणार नाही, तुझ्या आईबापाकडे घेऊन जातो तुला. खरंच? हो हो, तुला मी मारणार नाही, तुझ्या आईबापाकडे घेऊन जातो. माझे आईबाप बघा, त्या वरच्याच फांदीवर बसलाय माझा बाप. कळलं का? ज्यांनी वळण लावायचं तोच चोर आहे. कळलं की नाही? चारित्र्य संवर्धन करण्यासाठी कथा कीर्तनादी सात्विक कार्यक्रम असावेत. आपल्या मुलांवरती चांगले संस्कार व्हावे. हो, जगातल्या सगळ्या धर्मांमध्ये आपल्या धर्माविषयी कोणाला आस्था नसेल, हो, असा एकच धर्म आहे आणि त्याचे अनुयायी आहे, तो म्हणजे हिंदू धर्म. हिंदू धर्मातला प्रत्येक नागरिक इतका नतद्रष्ट आहे, तो स्वतःच म्हणतो कसला देवनी काय घेऊन बसले, कसली पूजा अर्चा. थोडे थांबा, अजून 25 वर्ष जाऊ द्या, तुमच्या जवळ आले. हो, तुम्हाला आठवेल आपल्या धर्मावरती श्रद्धा नसल्यानंतर काय होतं. आता महाराष्ट्रातले 6 गेलेत, आणखीन जवळ येईल तुमच्याकडे 25 वर्षात. काय तुम्हाला समजलं तर समजलं बाबा. हो, आपल्या धर्माविषयी आपल्या मुलांना शिक्षण द्या, जागृत करा, त्यांच्यावरती धर्माचे संस्कार करा. इलेक्शनच्या दिवशी कुठेही झोपून राहू नका. आपल्या देशाचे सत्ताधीश निवडण्याचा तो दिवस असतो. त्या दिवशी जे खरोच राष्ट्राचे हितकर्ते आहेत त्यांनाच मतदान द्या. का रे बाबू, का मतदानाला का नाही गेला? कोण जातो त्या भानगडीत? सिगारेट ओढत घरात बसतो, पत्ते खेळतो, दारू पितो, पार्ट्या करतो. हा हिंदू आहे, नतद्रष्ट हिंदू, ज्याला आपलं कर्तव्यही नागरिक म्हणून कळत नाही, आपले राज्यकर्ते कोण असावे हे कळत नाही. आता ते जाग करण्याची वेळ आलेली आहे. संत हे जाग करतात. हो, म्हणून त्यांचे उपकार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागली. आपलं राष्ट्र हा आपला श्वास आहे आणि या राष्ट्रावरती प्रेम करण्याचा प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे. नैतिक कर्तव्य आहे. जगामध्ये हिंदूंना राहील असा एकही देश नाही. आपल्याला हा एकमेव भारत आहे. त्यामुळे ह्याचं रक्षण करणं प्रत्येक घराचं कर्तव्य आहे. आता ते रक्षण कसं करायचं प्रत्येकाने विचार करा आणि त्याच्यावर चिंतन करा. असो, मला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं, या तुम्हा सर्व मंडळींचे लाख लाख धन्यवाद. या व्यासपीठावरून संत विचार मांडत असताना राष्ट्रावरती मी खूप प्रेम करत असल्यामुळे राष्ट्रहिताचे सुद्धा विचार मांडतो आणि मी त्याला कीर्तनच समजतो. हो, कीर्तनच समजतो. असे विचार देण्यासाठीच अशा प्रबोधनात्मक कीर्तनांची आपल्या देशामध्ये गरज आहे. हो, गरज आहे. आणि वारकरी संप्रदाय, ते अहोरात्र वारकरी संप्रदायाचे तरुण कीर्तनकार आपलं घर जाळून गावागावांमध्ये फिरून हे कार्य करीत असतात. देव करो आपल्याकडे सुद्धा आता ही व्यासपीठावर असलेली सगळी टाळकरी मंडळी, ही सगळी वाजवणारी गाणारी मंडळी अशी तयार होत आपल्या परिसरामध्ये. हो, ज्ञानेश्वर भक्त, तुकाराम महाराज भक्त, सर्व संत हे आपल्या जगाचे गुरुच आहेत. आणि आपला देव एकच आहे, पांडुरंग आपला देव आहे. हे सगळं ध्यानात घेऊन जास्तीत जास्त आता माझ्यासमोर कीर्तनाला आलेले हे 60 पार झालेले आहेत. त्यांचं सगळं संपलेलं आहे. आता नवीन काय यांच्याकडनं घडण्याची आवश्यकता नाही, म्हणून ते फक्त कीर्तनाला येतात. हे काही घडवू शकत नाहीत. घडवतो तो तरुण घडवतो. हो,
एक पाश्चात्य विचारवंत म्हणतो, तुमच्या तरुणांच्या ओठातली गाणी सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. जर आपल्या देशातले तरुण सांबा हो, सोंबा हो, शांताबाई असं जर काही गाणी म्हणत असतील तर ह्या देशाचं भविष्य सांगण्याची, भविष्यवेत्याची गरज नाही. हो, संतांचे विचार आणि संतांचे अभंग ज्या दिवशी खेड्यापाड्यात गुंजतील त्यावेळी खरी जागृती निर्माण होईल आणि हिंदू धर्म आपला टिकेल. असो, पुनश्च एक वार तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. करविली तैशी केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणे, तरी न्यून्य ते परते अधिक ते सरते, करून घ्यावे तुमते विनवेत. असे माझे छोट्याशा कीर्तनामधून आपल्याजवळ बोलण्याचा, विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते संतांचं आहे, मी फक्त त्यांचं गाढव आहे. हो, त्यांनी त्यांचा माल माझ्या पाठीवर वागवणं एवढंच माझं काम आहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तव हमाल भालो आहे. ज्ञानोबा तुकोबा तुमच्यासमोर सांगणं एवढंच माझ्या वाचेचं काम आहे. आचरण करणं तुमचं काम आहे. असो, तुमच्या मनावरती परिणाम हो आणि तुमच्यामधून सश्रद्ध नागरिक, हिंदू धर्माविषयी कडवा अभिमान असलेले नागरिक निर्माण हो, तरच ह्या सप्ताहाचं हो सार्थक झाल्यासारखं होईल. देव करो तुम्हाला सगळ्यांना शुभाशीर्वाद देवाने देवोत, तुमच्या कुटुंबात सौख्य नांदावं अशी ईश्वराला प्रार्थना करतो आणि माझ्या कीर्तनाला विराम देतो. जे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरुनाथ मोरे माऊली महाराज. बोलिले जे कुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्हीच नाही विचारिला अधिकार व्याकुला.